नमस्कार, जय जिजाऊ मित्रांनो तर आपलं हे इंस्टाग्राम अकाउंट आहे। या इंस्टाग्राम अकाउंटवरती आपलं एक व्हिडिओ जे मराठा आरक्षण संदर्भात आहे, जरांगे पाटलांच्या आवाजातलं ते व्हिडिओ आहे आणि ते व्हिडिओ 1 मिलियन झाले। त्या व्हिडिओवरती अनेक लोकांनी कमेंट केलेत, हे 1 मिलियन झालेले हे व्हिडिओ आहे। तर छगन भुजबळ तुला आरक्षण आणून दाखवून तरच मराठीच्या अवलाद सांगणार नाही। तर मित्रांनो, इथं काही लोकांनी म्हणजे मराठा लोकांनी इतर जातीच्या इथं कमेंट केलेले आहेत। तू गपरे, कोण पाहिला तरी आलं का? कोण सगळे नेते मराठ्यांचे आहेत, त्यांची औलाद मराठ्यांची औलाद नाही का? मग बाबा, ते मराठ्यांचीच औलाद आहे, परंतु तू जास्त लोड घेऊ नको, कारण हा तुझ्या बुद्धीच्या बाहेरचा विषय आहे। तू काय कायदेतज्ञ नाही, ह्या गोष्टीत पडू नको तू विनाकारण। आपला जी रोजची दैनंदिनी चालू आहे त्याला डिस्टर्ब करून घेशील। मराठा समाज हा आता सध्या खूप वेगळ्या वाटेवरती आहे, कारण ते जे प्रॉब्लेमला फेस करतात ते तुम्हाला माहिती नाहीत। त्यामुळे विनाकारण तुम्ही सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका। तर खाली आहे, अनिल दादा भुजबळ साहेबांचं नाव नका घेऊ, कारण तुम्ही समाजासाठी लढत आहेत, पण आमच्या साहेबांनी कधी जातीवाद राजकारण केलं नाही। एखाद्या व्यक्तीचं राजकीय नेत्यांचं नाव घेतलं तर कुठं बिघडतं मित्रांनो? जर समजा एखाद्या नेत्याचं नाव घेतलं तर त्यात कोणता आला जातीवाद? जर समजा तुमच्या एखादा नेता जर तुमच्या जातीसाठी समाजासाठी काम करत असेल तर इतर समाजाने त्यांच्या जातीसाठी काम करू नये का? तुम्हाला नेमकं त्या म्हणजे भुजबळ साहेबांचं नाव घेतल्यामुळे एवढंच जर वाईट वाटत असेल तर भुजबळ साहेबांना सांगा तुम्ही तुमच्या समाजापुरतंच बघा, बाकी इतर समाजाबद्दल तुम्ही टिप्पणी करू नका। आणि तसाही विषय असला तर तुम्ही सामाजिक कार्य करा, राजकारण सोडून द्या, कारण राजकीय नेत्यांवरती टीका टिप्पणी ही होतच असते। राजकीय नेत्यांचं नावही घेतलं जातं। आज नरेंद्र मोदी घ्या, मरणाचे ट्रोल केलं जातंय, त्यापेक्षा सगळ्यात अख्ख्या जगात जास्त ट्रोलिंग तर राहुल गांधीला केलं जातंय। शरद पवार आहेत, अनेक नेते आहेत, फडणवीस आहे, परत अजित पवार आहे, म्हणजे या लोकांना अतिशय ट्रोल केलं जातं, कारण यांचं हे राजकीय नेते आहेत, यांना ट्रोल ही केलं जाणार। हा जो लढा आहे तो कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, जातीच्या विरोधात नाही, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। कारण छगन भुजबळ जरी असतील किंवा छगन भुजबळांचं नाव जरी घेतलं असेल तर छगन भुजबळांना टार्गेट वगैरे काही नाही। फक्त छगन भुजबळांनी मध्ये ओबीसी संदर्भात जो स्टँड घेतला होता त्यासाठी त्यांनी आपल्या जरांगे पाटलांनी त्यांचं नाव घेतलेलं होतं आणि नाव मोठ्या आवाजात व्हिडिओमध्ये आल्यामुळं त्यांचं बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतोय, परंतु छगन भुजबळांना टार्गेट वगैरे कुठेही केलेलं नाही। म्हणजे किती वेड्याचा बाजार आहे या लोकांचा। बघा, हे बघा, का उशीर लागतो भावा? मग भुजबळांनी तुमचं आरक्षण नाही अडवलं, जेवढे मराठी आमदार आहेत त्यांच्याबद्दल बोला पाटील। हा पण थोडासा रोषच आहे, त्यावर आपल्या काही लोकांनी बांधवांनी विरोध केलेला आहे। आता हा तर नग असा म्हणतोय, अनिकेत कांबळे म्हणून कोणतरी आहे, शरद पवार उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा तर कुणी नाही बसला उपोषणाला, मग आज कसं काय बसले भाऊ? राजकारण, शरद पवार ही घाण महाराष्ट्राला कीड लागलेली आहे। तर या देशात किंवा या महाराष्ट्रात प्रत्येक कोणतंही एखादी घटना असू द्या, त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे शरद पवारांचं नाव जोडलं जातं। शरद पवारांचं नाव जोडण्यामागे या लोकांना म्हणजे कुजबूज यंत्रणेने यांच्या डोक्यात काय पेरलंय काय माहिती नाही, परंतु प्रत्येक गोष्टीच्या मागे शरद पवारांना जोडलं जातं। आणि शरद पवारांचा या लढ्यामध्ये किंवा या आरक्षणाच्या लढाईमध्ये, जरांगे पाटलांच्या या लढ्यामध्ये कोणताही संबंध नाही असं मला वाटतंय। आणखीन पुढं आहे बघा, तुमचा आहे ना सीएम, एकनाथ कशाला सारखं बापाचं नाव घेता? मराठ्यांचे नेते आहेत, ते सध्या सीएम आहेत, परंतु हे राजकीय लोक जेवढे पण सत्ताधारी आहेत ते स्वतःच्या फायद्याचा विचार करतात, सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांचा विचार करत नाहीत। जे तुमच्या आमच्यासारखे करून खाणारे, कष्ट करणारे, त्यांच्या आज मुलांच्या शिक्षणाचा, नोकरीचा प्रॉब्लेम आहे। गरीब मराठा हा गरीबच होत चाललाय आणि श्रीमंत मराठा हा श्रीमंतच होत चाललाय। म्हणजे प्रस्थापित आणि विस्थापितांच्या विरोधातली ही मराठ्यांची लढाई आहे। बघा, या मित्राने भारी कमेंट केली, एका रात्रीत नोटा बंद करू शकता तुम्ही, पहाटे शपथ घेता, एका रात्रीत सरकार स्थापन करता, मग मराठा आरक्षणावर इतका वेळ कशासाठी? तर आता हा पहाटे शपथ घेणारे अजित पवार हे पण मराठाच आहेत, एकनाथ शिंदे सीएम आहेत ते पण मराठाच आहेत, तरी पण आरक्षणाची लढाई ही लढावी लागते। त्याचं कारण म्हणजे प्रस्थापित आणि विस्थापित मराठ्यांची लढाई आहे ही।
आणखीन कमेंट केलेले आहेत बघा खाली. एक मराठा लाख मराठा हे म्हणजे पूरक कमेंट आहेत. भुजबळांचं नाव नको घेऊ, मराठी नेते बसव शेजारी. मराठी नेते तर सोबत आहेतच भावा, परंतु तुम्ही इतकं जिवारी लागून घेऊ नका. मराठ्यांची ही स्वतःच्या अस्तित्वाची आणि एक ज्या गोरगरीब मराठ्यांची आजची जी परिस्थिती आहे त्याच्या विरोधात हा संताप आहे. तुम्ही यामध्ये पडू नका. तुम्हाला आरक्षण मिळाले नाही पाहिजे. हे बघा, म्हणजे किती खालच्या लेवलचा विचार आहे की या लोकांचं काय मानसिकता असेल. राज्य सरकारला घाम फोडणारा एकमेव महाराष्ट्राचा वाघ मनोजदादा जरांगे. यस भावा, आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहे, पण आमचं दैवत भुजबळ साहेब. आमचा भुजबळांना विरोध नाहीच. भुजबळ साहेब चांगले आहेत, भुजबळ साहेब काय वाईट नाहीत. आमचा भुजबळांना विरोध नाही. फक्त भुजबळांचं याच्यामध्ये नाव घेतलंय त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात ओबीसी आरक्षणासाठी स्टँड घेतला होता. त्यांना मराठा समाज हा ओबीसीमध्ये नको आहे, त्यांचं एवढंच म्हणणं आहे. आम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट किंवा विरोध करतच नाही. भुजबळ साहेबांचं फक्त जरांगे पाटलांनी नाव घेतलंय, त्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कसा असतो मराठ्यांचा खुंटा हे सर्वांना कळलं असेलच. हे एक माणसाची मराठ्यांची एक जनभावना आहे. छगन भुजबळांचं नाव कशाला घेता? तुमच्या मराठा नेत्यांची नाव घ्या. मराठा नेत्यांची तर नाव घेतोच आम्ही, मराठा नेत्यांना खालच्या भाषेत बोलतोय आम्ही. हा परत आला अजून एक. तू शरद पवार 2 कोटी घेऊन मोठीपणा दाखवतोय. लगा राजकारण करायला लागला आहे. सुधरा लगा कर्म माफ करत नसतं. आता ह्याने वेगळा तर्क मांडलाय. आता हा कुठला ज्योतिषशास्त्र आहे का, किंवा ह्यानं कुठं साक्षी बघितलंय, किंवा ह्याचं काय आता कुठलं बोलतोय काय कळत नाही. 2 कोटी शरद पवारांकडून घेतले कुठं वगैरे. जरांगे पाटील ती इतर ते जे पंचकृषी आहे, अंतरवाली सराटी, या लोकांनी उद्या जी 14 तारखेला सभा होणार आहे त्या सभेसाठी इतर भागातून 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही. मग जरांगे पाटील कोणत्या नेत्याकडून कशाला पैसे घेऊन? ते माणूस इतका सर्वसामान्य आहे की स्टेजवरती गेल्यानंतर खुर्ची सुद्धा घेत नाही बसायला. बार्शीच्या एका सभेत आल्यानंतर त्यांनी ऊन लागतंय म्हणून एका कार्यकर्त्यानं डोक्यावरती छत्री धरली होती, तर ती छत्री सुद्धा नाकारणारा हा मराठा आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की कोणत्याही अशा गोष्टींची किंवा अफवा पसरू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आमच्या लोकांच्या विरोधात ही आरक्षणाची लढाई आहे. प्लीज करून तुम्ही अशा कोणताही अफवा पसरू नका. आजपर्यंत ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार झाला आहे, महाराष्ट्रात अनेक अल्पसंख्याक लोक आहेत, त्यांच्यासाठी मराठा समाजानं पुढं होऊन काम केलेलं आहे. त्यामुळे आज मराठा समाज अडचणीत आहे, तर तुम्ही या गोष्टी अशा बोलून विनाकारण राजकारण तापवू नका. आता ही एक कमेंट बघा. आम्ही आहोत तोपर्यंत छगन भुजबळ साहेबांना रताळं काही करू शकत नाही. आमचा छगन भुजबळांना विरोध नाही. आम्ही छगन भुजबळांना 5 बोटानं शिवणार नाही. आम्ही छगन भुजबळांचं फक्त नाव घेतलंय. पुन्हा तेच सांगतोय, छगन भुजबळ आमचे विरोधक नाहीत. त्यानंतर खाली बघा, तुझी लायकी नाही रे आरक्षण आणायची, तुझ्या बापाचं आहे का आरक्षण? होय, आमच्या बापाचंच आरक्षण आहे. राजर्षी शाहू महाराज आठवतात ना, ज्या काळात संविधान नव्हतं त्या काळात सुद्धा 50% आरक्षणाचा वटहुकूम जारी करणारा तो आमचा बापच होता. आणि त्यानंतर मग संविधानिक पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांना, महात्मा फुलेंना गुरु मानून या सामाजिक गोष्टींचं दखल घेऊन या आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला किंवा आरक्षण दिलं. सर्वांना समानतेची वागणूक मिळाली. ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. भावा, आरक्षण आमच्या बापाचं आहे, आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते मिळवणारच. आता हे बघा, सगळे नेते मराठा समाजाचे आहेत. तुम्हाला कसला पाहिजे? आरक्षण पाहिजे का? सगळ्या दुनियेत राज करता का? असा करून राज ठाकरेंनी सांगितले आहे ना, नाही मिळणार म्हणून मग कशाला बोंबलत बसलाय? राज ठाकरे कोणते कायदेतज्ञ नाहीत किंवा राज ठाकरे काय इथले हुकुमशा नाहीत. त्यांनी सांगितलं आणि सर्वांनी शांत बसावं. जर राज ठाकरेंनी सांगितलं आरक्षण मिळणार नाही म्हणजे राज ठाकरे काय कायदे पंडित नाहीत. तर राज ठाकरेंची एक वेगळा विचार असू शकते किंवा राज ठाकरेंना वाटलं असेल. असे अनेक नेते आहेत की ज्यांना आरक्षण मिळणार नाही किंवा EWSचं स्वीकार, अशा अनेकांचे मतमतांतर आहेत. पण जर मिळत नाही म्हणून लढायचंच नाही, ही चुकीचं आहे. आपण मराठा आहोत आणि आपलं लढणं हा आपला संघर्षाचा वारसा आहे आपल्याला. त्यामुळं आपण लढणार आणि लढून आरक्षण घेणार. लढणं म्हणजे काय काट्या कुराडी किंवा हा लढाईचा तलवारीचा हा संबंध नाही. तर इथं कायद्याने लढायची गोष्ट आहे. तर मित्रांनो, या गोष्टी समजून घ्या. घनसांगवी तालुका राहेरा येथे भुजबळ समर्थक आहेत.
ते पण भुजबळ कोणी समर्थन करतात. मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध आहे. भुजबळने आता आत्महत्या करावी. एक मराठा लाख मराठा तुमचं आमचं नातं काय. मित्रांनो, भुजबळ साहेब हे आपले विरोधक नाहीत. भुजबळांना टार्गेट मराठा समाज करत नाही. भुजबळांचे फक्त याच्यामध्ये फक्त नाव घेतले तर गैरसमज करून घेऊ नका. मिळवून दाखवा बोलण्यापेक्षा. मिळवून तर दाखवूच भावा. आमची लढाई चालूच आहे. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवायला सुद्धा आपल्याला 150 वर्ष गेलेत. मग हे तर आरक्षण आहे तर आपल्याच लोकांचा विरोध आहे. त्यामुळे आरक्षण काय आज आंदोलन केलं की उद्या मिळणार नाही. आरक्षणाची लढाई जवळ 30-35 वर्ष झालं चालू आहे. मिळेल, तुम्ही काळजी करू नका. हे अशा कमेंट करू नका. तुझे 147 आमदार उलटले का रे. हे बघा, आमचे 147 आमदार खरंच उलटलेले आहेत. महानालायक आहेत. त्यांच्यामुळं तर आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे. बरोबर आहे तुझं. छगन भुजबळ ओबीसीचे नेतृत्व करत आहेत. आता आमचे मराठा नेते तुम्हाला विचारत नाही त्याला छगन भुजबळचा काय दोष. तुमचेच नेते तुमची अगदी बरोबर आहे. परंतु छगन भुजबळ तुमचं ओबीसीचं नेतृत्व करत आहेत. परंतु छगन भुजबळांचा काय दोष आहे. छगन भुजबळांची स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावरतीच फक्त यांनी तुमच्या ॲक्शनला रिॲक्शन दिलेली आहे. आता हे बघा, हे माळे आहेत. माळे आहे आम्ही. माळी कायम उलटा कांदा खातो. हिशोबात राहावा. एक माळी लाख माळी. या भावाला काय सांगायचे मला माहिती नाही. परंतु मला वाटतं खायचे वांदे असतील घरी. परंतु या अशा कमेंट करून काय दाखवायचं असतं माहीत नाही. तर मित्रांनो, जी चाललंय चांगलं चाललंय. विनाकारण सामाजिक द्वेष वाढवू नका. या गोष्टी असल्या कमेंट करणं ह्या टाळा. मराठा लाख मराठा म्हणलं की ह्याने एक माळी लाख माळी केलंय असो काय अर्थ हे नाही. अनेक बांधवांनी कमेंट केल्यात. परंतु मित्रांनो, या अशा सोशल मीडियावरती व्यक्त होताना कोणत्याही एका जातीला किंवा धर्माला टार्गेट करून कमेंट करू नका. आपली लढाई आरक्षणासाठी आहे. कोणत्या जातीच्या विरोधात नाही, कोणत्या नेत्याच्या विरोधात नाही. आपली लढाई मराठा आरक्षणाची नेत्यांच्या विरोधात आहे, पण मराठ्यांच्या नेत्यांच्या विरोधात आहे आणि सरकारच्या विरोधात आहे. आपण सरकार आणि मराठा नेत्यांना आवर्जून बोललं पाहिजे, कारण आपला हक्क आहे. आज त्यांच्यामुळं आपल्यावर ही वेळ आली आहे. आणि आपण आता येणाऱ्या 14 तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहा. या सरकारला दाखवून दिलं पाहिजे की मराठा जसे 52-53 मोर्चे काढू शकतात शांततेत, आता त्याच पटीत इथं उपस्थित आहेत. यांचा जर संयम सुटला तर काय होऊ शकेल. कमीत कमी या भीतीने तरी आपल्याला आरक्षण भेटेल. तर मित्रांनो, लाखोच्या संख्येने उपस्थित राहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.